नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी CBSE बोर्डचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो लेसन आहे केमिस्ट्रीचा, त्याच्यामधला एक भाग आपण बघत आहोत। जर का तुम्ही 10वी महाराष्ट्र बोर्डचं सायन्स शिकत असाल तर तुमच्या सायन्स वनच्या पुस्तकामधला केमिकल रिॲक्शनच्या संदर्भात जो प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत। तर आपण क्वेश्चन सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो चॅनल आहे माझा स्वस्तिक एज्युकेशन बाय स्वाती वजे, तर तो सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजचा काय टॉपिक आहे बघा, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग रिॲक्शन्स। तर हा जो प्रकार आहे की केमिकल रिॲक्शन लिहायची कशी किंवा केमिकल रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, या प्रकारचे व्हिडिओज मी आधी बनवलेले आहेत। आता त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन। तर तुमच्या पुस्तकामध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असे मुख्य 4 प्रकार आहेत। व त्याच्यानंतर एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, ऑक्सिडेशन, रिडक्शन हे सुद्धा प्रकार येतात। तर आपण मुख्य प्रकारांकडे आधी बघणार आहोत। मग आज आपण काय करणार आहे, तर केमिकल रिॲक्शन लिहिणार आहोत, बॅलन्स करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचा टाइप सुद्धा आयडेंटिफाय करणार आहोत। आता इथे मी प्रश्न लिहिलाय बघा, झिंक कार्बोनेट। आता कसं लिहायला शिकवलंय मी, झिंक Zn, कार्बोनेट, कार्बोनेट हा ग्रुप आहे, ग्रुप ऑफ ऍटम्स और रॅडिकल्स की ज्याच्यावरती ग्रुप ऑफ ऍटम्स आणि त्याच्यावर चार्ज असतो तर त्याला म्हणायचं रॅडिकल्स। हा झाला झिंक कार्बोनेट ZnCO3। तयार होतो ऑक्साइड, झिंक ऑक्साइड। ऑक्साइड या शब्दाचा अर्थ होतो की ऑक्सिजन बरोबर तयार झालेला कोणताही प्रोडक्ट। तर झिंक ऑक्साइड झाला ZnO। कार्बन C, डाय ऑक्साइड, डाय म्हणजे दोन काय, ऑक्सिजन। आता मी काय करते, इथे Zn आहे, C आहे, O आहे, एक कार्बन आहे, एक ऑक्सिजन आहे, 3। इथे झिंक 1 आहे, कार्बन 1 आहे आणि ऑक्सिजन सुद्धा आहे 3। तर अशा प्रकारे ही रिॲक्शन झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्व कशाला देणार आहोत, आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन। याच्या आधी मी शिकवलंय कसं बॅलन्स करायचं ते। आता आपण बघतोय टाइप ऑफ रिॲक्शन। तर इकडे मला काय दिसतो आहे, हा जो एरो आहे, हा एरो काय सांगतो, इकडे आहे प्रोडक्ट, इकडे आहे रिॲक्टंट। तर रिॲक्टंटची संख्या किती आहे, 1 रिॲक्टंट आहे आणि या 1 रिॲक्टंट पासून एकापेक्षा जास्ती काय मिळालेले आहेत, प्रोडक्ट मिळालेले आहेत। तर रिॲक्टंटची संख्या 1 आहे आणि त्याच्यापासून मिळालेले प्रोडक्ट्स जास्ती आहे। तर या वेळेला ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला म्हणतात डिकम्पोजिशन रिॲक्शन। ही याच्यामध्ये काय झालेलं आहे, एका रिॲक्टंट पासून आपल्याला अनेक प्रोडक्ट्स मिळालेले आहेत। आता पुढे या डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये त्याचे वेगवेगळे टाइप वगैरे तुम्हाला शिकायचे आहेत। आता दुसरी रिॲक्शन बघा, हायड्रोजन प्लस क्लोरीन गिव्स हायड्रोजन क्लोराइड। हायड्रोजन हा H हे झालं त्याचं सिम्बॉल, पण H2 हा झाला त्याचा केमिकल फॉर्म्युला, Cl2 केमिकल फॉर्म्युला, हायड्रोजन क्लोराइड HCl। आता इकडे बघा, हायड्रोजन 2 आहे, क्लोरीन पण 2 आहे, इकडे हायड्रोजन 1 आहे, क्लोरीन 1 आहे। मी काय करते, ह्याच्या बाहेर ब्रॅकेट लिहिते आणि इकडे ब्रॅकेटच्या बाहेर त्याला 2 ने मल्टिप्लाय करते। मग हे मॅथ सारखं कसं लक्षात ठेवायचं, 2 हायड्रोजन अँड 2 क्लोरीन। तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, ही रिॲक्शन इथे बॅलन्स झालेली आहे। मग इथे काय झालंय, या साईडला रिॲक्टंट्स आहेत, या साईडला प्रोडक्ट आहेत। तर रिॲक्टंट्स किती आहेत, 2 आहेत आणि प्रोडक्ट किती मिळालेला आहे, 1 मिळालेला आहे। त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, टाइप ऑफ रिॲक्शन 4 मुख्य आहेत। त्यामध्ये आपण बघितलं डिकम्पोजिशन रिॲक्शन
आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर परीक्षेमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन असा प्रश्न येतो. त्याचबरोबर डिकम्पोजिशन रिॲक्शन आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन यांचं डिस्टिंग्विश बिटवीन अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तर रिॲक्शन लिहून बॅलन्स करून मग त्याचा टाईप ओळखून अशा प्रकारे जर का तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास केलात तर तुम्हाला केमिस्ट्री विषयामध्ये नक्की नक्की खूप चांगले गुण मिळू शकतात. आणि परत एकदा मी सांगते की रिॲक्शन पाठ न करता ती सोडवून बघून ती समजून घेऊन त्याचा टाईप जर का तुम्ही लिहिला तर तो अभ्यास तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.